नमस्कार. मी उमेश जाजू हिंद न्यूजमध्ये आपलं परत एकदा स्वागत करतो. आपण फिरत आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात आणि आपण जे सामान्य नागरिक आहे त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहे की येणारे जे इलेक्शन आहे त्यामध्ये कसा प्रभाव राहील, कोणाचा प्रभाव राहील आणि राजकारणाची नेमकी स्थिती कशी राहील त्याच्यासाठी आपण विचारणार आहेत. आपण आलेलो आहे. तर ताई आपलं नाव? डॉक्टर जयश्री नंदकुमार देशमुख. तर आम्ही जसं आता इलेक्शन आहे 2024 लोकसभा, तर त्याच्याबद्दल आम्ही सर्वे करत आहे की सामान्य नागरिकांचं काय मत आहे. जसं आता राजकारणात मागे काही घडामोडी झाल्या, तोडातोडीचं राजकारण झालं आणि जे आता खासदारकीसाठी जे तिकीट भेटणार आहे, जसं भावनाताई सुद्धा इच्छुक आहे. तर मी पहिला प्रश्न तुम्हाला भावनाताईबद्दलच विचारतो की ते सुद्धा इच्छुक आहे, तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? भावनाताईंना लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. म्हणजे शेंबाळ पिंपरी सर्कल पुरता बोलायचं किंवा पुसदापुरतं बोलायचं तरी सांगते मी. माझा स्वतःचा अनुभव सांगते. भावनाताईंना आम्ही कुठलं तरी काम मागितलं, त्यावेळेस त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की मला काय नाही, तुमचे मनोहर भाऊ आम्हाला इकडे कामं करू देत नाही. मला नाही पटलं ते, कारण असं कोणी कोणाला काम करण्यापासून रोकत नाही. आणि भावनाताई मतदान मागताना मनोहर भाऊंना विचारून मागत नाही. भावनाताई येतात, आम्ही भावनाताईंना मतदानही करतात आमच्या इकडचे लोक सगळे. आणि भावनाताईंनी आजपर्यंत कुठलेही कामं आम्हाला दिलेले नाही. आता ह्या इलेक्शनच्या अगदी तोंडावर, निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काही कामं दिली असतील ते तुरळक. बाकी एरवी तर भावनाताईनं विकासाच्या नावानं काहीही केलेलं नाही आहे. एक हवा होती पक्षाची, नशीब होतं भावनाताईंचं म्हणून त्या इतके दिवस निवडून आल्या. अन्यथा मला नाही वाटत की भावनाताईंना चांगला प्रतिसाद आता मिळेल म्हणून. बरं, जसं आता मराठा आरक्षणाबाबत भावनाताईच्या भूमिकेवर तुम्ही समर्थनात आहे का? त्यांच्या जी भावनाताईनं भूमिका घेतलेली आहे तर त्याच्यावर आपण काय म्हणणं आहे? नाही, माझं समर्थन नाही, बिलकुल समर्थन नाही. ज्या लोकांना मराठा आरक्षणाची कळकळ आहे त्या लोकांनी पक्षाचं त्यागही केला पाहिजे आणि जरांगे पाटलांसोबत उभं राहायला पाहिजे. तोच आम्ही मराठा, आणि तो गरजवंत मराठा आम्ही समजू. ज्यांना गरज नाही ते लोक पक्षाशी बांधील आहेत. बरं, भावनाताई आणि संजय राठोड यामधलं जर बोलायचं झालं तर आपण काय म्हणसाल? अर्थात संजय राठोड, कारण तळागाळातला कार्यकर्ता आहे. मला स्वतःला माहिती आहे आणि तिकडे माझे जे लोक आहेत ते पण सांगतात की अगदी स्वतः छोट्या छोट्या लोकांच्या कामांकडे लक्ष देऊन संजय राठोड हे म्हणजे खरंच कार्यकर्ते आहेत. तळागाळातले कार्यकर्ते, सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे कार्यकर्ते, VIP लॉबी मधले नाही. असं मला वाटतं की संजय राठोड हे खूप खूप चांगले राहतील. माझा एक प्रश्न होता की काही दिवसांअगोदर पुसदला मराठा योगा भवनचं उद्घाटन करण्यात आलं 2 कोटी देऊन. तर त्यामध्ये होतं की भावनाताईंनी निधी आणून दिला आणि सगळे राजकीय पक्ष उद्घाटनाला होते. तर एक असं होतं की भाई मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे आणि दुसरीकडे हे उद्घाटन होत आहे, तर याबद्दल काय मत? मला नाही पटलेली ती गोष्ट. भावनाताईंनी निधी दिला त्याच्यासाठी आणि मराठा भवनाला निधी दिला त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. पण त्यांनी निधी दिला याचा अर्थ असा नाही की आज जे वातावरण सुरू आहे मराठा आरक्षणासंदर्भात, म्हणजे आज आम्ही ठरवलं की आमचा कुठलाही नेता नाही, आमचे कुठलाही पक्ष नाही. आणि अशा वेळेस भावनाताईंनी एक तर स्वतःच यायला नको होतं त्या उद्घाटनाला. त्यांनी त्या उद्घाटनाला आलेलं, किंवा जिथं लोक बाकी विभागात लोक, मराठवाड्यात समजा जिथं लोकांना गरज आहे ते लोक, समजा रावसाहेब दानवे पाटील किंवा अनेक कोणी, हेमंत पाटील असतील, असे जे लोक गेले त्या लोकांना मराठा समाजाने प्रश्न विचारले की तुम्ही आमच्यासाठी केलं काय, आणि त्यांना तिथं म्हणजे येऊ दिलं नाहीये, त्यांचे कार्यक्रम होऊ दिले नाहीत. आणि अशा असताना भावनाताई पुसदमध्ये आल्या त्या भवनाच्या उद्घाटनासाठी. मला काही पटलेलं नाही आहे, व्यक्तिगत मला पटलेलं नाही आहे. आणि मधात हे जे राजकारण झालं होतं जसं तोडातोडीचं, जसं अजित पवार इकडे आले, शिंदे साहेब तिकडे गेले, तर हे योग्य की अयोग्य? एकदम अयोग्य आहे. राजकारणाला कुठलेही नीतिमूल्य राहिलेले नाहीये. पक्षाला काही अर्थ राहिलेला नाहीये, चिन्हालाही काही अर्थ राहिलेला नाहीये. 2 वेगवेगळ्या नीतिमूल्य असलेले पक्ष कधीही एकत्र येतात, कोणी कुणाजवळ जाऊन बसतं. इतकं म्हणजे स्वार्थ झालेला आहे. राजकीय लोकांवर आमचा विश्वास राहिला नाहीये, सामान्य लोकांचा विश्वास राहिला नाहीये आणि पक्षांवरही सामान्य लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये. कालच तुम्ही म्हणता की अजितदादा पवारांनी एवढा घोटाळा केला, तेवढा घोटाळा केला, आम्ही आमच्या आजूबाजूला भ्रष्टाचारी लोक अजिबात बसू देत नाही. परंतु तुम्ही बघा की त्यांच्या आजूबाजूला सगळे भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचारीच जास्त जवळ आहे. म्हणजे मला तसं वाटायला लागलं की भाजपमध्ये जाण्यासाठी भ्रष्टाचार करणे हे एक जरुरी झालेलं आहे. अशा प्रकारे माझी प्रतिक्रिया आली, मला आवडलेलं नाही. अजून एक चालू आहे की भ्रष्टाचार करा आणि भाजप रूपी गंगेत आंघोळ करून पापमुक्त व्हा, याबद्दल आपलं काय? बस तसंच झालेलं आहे.
असंच झालेलं आहे. आणि हे सामान्य लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आता, आणि कळायला लागले सामान्य लोकांना. आधी असं असायचं की वेगवेगळ्या पक्षाचे छोटे छोटे कार्यकर्ते असायचे, एकमेकांना ते गावाच्या लेवलवर भांडायचे की तुझा हा पक्ष माझा हा पक्ष. आता त्यांनाही कळायला लागलेलं आहे काही नाही, हे सगळे वर एकच आहेत आणि यांना कुठले नीतिमूल्य राहिलेले नाही, हे फक्त आपला वापर करून घेतात. या व्यतिरिक्त ते आपल्यासाठी काही करू शकत नाही. आणि विशेषतः मराठा समाजातले जेवढेही नेतृत्व होते आजपर्यंत, त्या कोणीही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आजपर्यंत काहीही केलेलं नाहीये. जरांगे पाटील हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी खुलेआम सगळ्यांसाठी आणि निस्वार्थपणे कुणाची काहीही आशा न ठेवता स्वतःच्या जीवाचा बली देण्याची तयारी करून सुद्धा यांनी मराठा समाजाची केली. आणि आज मराठा बांधवांना माझी अशी विनंती राहील की त्या सर्वांनी काहीही स्वतःचे छोटे छोटे स्वार्थ दूर करून कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी जो व्यक्ती आपल्यासाठी लढत आहे त्याच्या पाठीशी उभं राहून त्याचं बळ वाढवावं आणि त्याला समर्थन करावं. ताई, सध्या एक मुद्दे आहेत, जसं शेतकऱ्यांबद्दल आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, तरुण पिढी जशी घुमत आहे, त्याच्यामुळे गुन्हेगारीत सुद्धा वाढ होत आहे. तरुण पिढी कुठेतरी गुन्हेगारीच्या याच्यामध्ये जात आहे, तर याबद्दल आपलं काय मत आहे? मी म्हणजे मनापासून सांगते, खरं सांगते की जेव्हा भाजप सरकारची लाट होती, मोदी सरकारबद्दल चर्चा सुरू होती, मोदी साहेबांचे अनेक असे जाहीरनामे होते, मला खूप चांगलं वाटायचं. मला असं वाटायचं की कुठं तरी आता चांगल्या गोष्टींना सुरुवात होत आहे, म्हणजे रोजगारी मिळेल, दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील अशी मला खूप आशा होती. पण ते फतवे सगळे खोटेच निघाले. सगळ्या लोकांना ते समजत आहे शेतकऱ्याची ते एवढी मोठी फसवणूक आहे. शेतकरी सगळ्यात जास्त दुःखी आहे. तर निसर्गाची साथ नाही, बियाणं महागलं, डबल पेरणी करायला लागली शेतकऱ्याला, आणि त्यानंतर सरकारने शेतकऱ्याला भाव सुद्धा दिला नाहीये. जे लोक 6,000च्या वर भाव द्यायला पाहिजे असे काही म्हणत होते विरोधात असताना, त्या लोकांनी किमान तेवढा तरी भाव द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आता एक सगळ्यात मोठा मुद्दा निघाला जे इलेक्शनच्या तोंडावर की इलेक्ट्रॉल बॉन्ड, तर याबद्दल आपलं काय मत आहे? आणि यामध्ये सुद्धा दाखवण्यात आलं की सगळ्यात मोठी पार्टी भारतीय जनता पक्ष बनलेला आहे, तर याबद्दल आपलं काय मत आहे? मला फक्त एवढंच म्हणायचंय, लोक खूप समजदार आहे, सगळे व्हॉट्सअप बघतात, व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीमध्ये खूप काही ज्ञान प्राप्त होतं, काही चुकीचं असतं, काही बरोबर असतं, पण त्या ज्ञानानंतर जे प्रतिसाद उमटतील ते बरोबर उमटतील एवढंच मला बोलायचंय. बाकी जास्त मला बोलायची गरजच वाटत नाही याबद्दल. तर एक शेवटचा प्रश्न की यवतमाळ वाशिम लोकसभा जी आहे ते विजय कोणाचा वाटते तुम्हाला, महायुती की महाआघाडी? असं काही सांगू शकत नाही, आजच कुठल्याच प्रतिक्रिया देऊ शकत नाही. पण खरंच जे प्रस्थापित सरकार आहे आणि त्यांच्यासोबत बसलेले लोक आहेत त्यांच्याबद्दल भरपूर नाराजी आहे. माझं व्यक्तिगत मत नाही, पण सर्वसामान्य लोकांमध्ये आम्ही राहतो, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की भावना काय आहे लोकांच्या, त्यामुळं जे व्हायचं ते बरोबर होणार आहे. जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार, आपलं नाव? मी राजेश किशन वावळे. माझा एक साधा सुरुवातीला प्रश्न आहे की आता इलेक्शन आहे 2024 लोकसभाचे, तर आणि यामध्ये जे खासदार आहेत आपल्या भावनाताई गवळी, त्यांनी इच्छुक आहेत परत खासदारकीसाठी उभं राहण्यासाठी, तर त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे? भावनाताई गवळी जरी त्या सतत 5 टर्म आपल्या लोकसभेमध्ये निवडून गेल्या, परंतु मी आत्तापर्यंत त्यांच्या इतके निष्क्रिय खासदार पाहिलेले नाहीत. कारण की ज्या व्यक्तीला सतत 5 टर्म भेटतात त्यानंतर त्या यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या लहानातल्या लहान खेड्यापर्यंत विकासाची गंगा त्यांनी वाहायला पाहिजे होती, परंतु त्या प्रमाणामध्ये कुठे विकास असा झालेला नाही, जे लोकांना अपेक्षित होता असा विकास केलेला नाही त्यांनी. त्याबद्दल भावनाताईबद्दल तर आमच्या मनामध्ये पहिले जो आदर होता तो आदर आता कुठल्याही प्रकारचा राहिलेला नाही. आणि भावनाताई भावी खासदार म्हणून आम्हाला कदापि चालणार नाहीत किंवा आवडणार नाही किंवा आम्ही त्यांना मतदान करणार नाही. दुसरे आहेत आपले संजय राठोड, तर याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? संजयजी राठोड एक आमदार म्हणून, एक राज्याचे पालकमंत्री, आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी जनता दरबार सरकार आपल्या दारी अशा विविध योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबवलेल्या आहेत. आणि एक व्यक्ती म्हणून चांगले आहेत आणि तो एक ग्रासरूटवरून आलेला व्यक्ती आहे. तरी पण आम्हाला खासदार म्हणून आम्हाला आमच्या पुसद मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. जो मतदारसंघ मागील 25 ते 30 वर्षापासून उपेक्षित आहे.
त्या मतदारसंघातून खासदार यावा अशी आमची अपेक्षा आहे. बरं, माझा एक प्रश्न आहे की संजय राठोडला जर उमेदवारी दिली गेली तर मदत त्यांचं एक प्रकरण, पूजा चव्हाण एक प्रकरण खूप गाजलं होतं, तर त्याच्याबद्दल त्यांना अडचण जाणार का? आता ह्या ज्या टेक्निकल बाजू आहे, तांत्रिक बाजू आहे, हे डिपार्टमेंटली आहेत, त्याच्यावर मी किंवा कुणी काही असे ओपनली काही बोलू शकत नाही, भाष्य करू शकत नाही. मी त्या प्रश्नाबद्दल काही माझं मत व्यक्त करणार नाही. माझा एक प्रश्न आहे, जसं आता मराठा आरक्षण सुरू आहे सगळीकडे जरांगे पाटील यांच्या समर्थनात, तर याबद्दल जे सरकार नमलेलं आहे किंवा येणारी जी निवडणूक आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतात का त्याचे? वा वा वा, 100% या गोष्टीचा परिणाम पडेल. ते कुठल्याही पक्षाला ही जे मराठा आरक्षण आहे हे मारक आहे. कारण की मराठा जे मागील कित्येक वर्षापासून आपल्या अधिकारासाठी, आपल्या हक्कासाठी लढत आहे आणि सर्व जनतेची इच्छा आहे की मराठा आरक्षण त्यांना देऊन त्यांच्या ज्या काही शैक्षणिक सामाजिक प्रगती करायची आहे त्यांना द्यायचं आणि त्यांची शैक्षणिक सामाजिक प्रगती करून घ्यायची. परंतु प्रत्येक वेळेस सरकार त्यांना गाजर दाखवत आहे, त्यांची फसवणूक करत आहे आणि ही बाब प्रत्येक मराठ्याच्या मनावर बिंबलेली आहे. त्यामुळं यावेळेस मराठा मतपेटीतून त्यांचा आक्रोश, त्यांचा विरोध, त्यांचा जो सैलाब आहे तो नक्कीच दाखवला. त्याच्यानंतर आपण अजून एक दादांना बोलू. दादा, आपलं नाव? बबलू भंडारी. तर भैया, जसं आता मी यांना विचारलं की लोकसभा इलेक्शन बद्दल आपण प्रश्न विचारत आहे, तर मागचा जो केंद्र सरकारचा 10 वर्षाचा जो काळ आहे त्याबद्दल आपण समाधानी आहेत की नाही? बघा सर, कसं आहे, आता आम्ही छोटे व्यापारी, आज समजा मी कोणता माल घेतला, आज भाव यायलेत, संध्याकाळी भाव रिटर्न यायलेत, तर व्यापाऱ्यांनी करायचं काय? कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, काही थोडे त्यांचे कामं निष्क्रिय प्रमाणात चाललीत. तर आमचं एवढं सांगणं आहे, जे आम्हाला इथं प्रॉपर आमच्या पुसद मतदारसंघातून एक चांगला खासदार भेटावा, जेणेकरून त्यांनी सर्वांच्या हिताचं लढा देईल, असा आम्हाला खासदार पाहिजे, पहिली गोष्ट. आणि सरकारला आम्ही विनंती करतो की आमचे GST रिटर्न वापस भेटत नाही, आम्ही कुठं जायचं? आज कुठं एवढी परेशानी आहे, शेतकरी बेजार आहे, शेतकऱ्यांना आज त्यांच्या घरात 2-2, 3-3 वर्षापासून भाव भेटणं, माल पडून आहेत. आता आजची पोषण जर सोयाबीनची बघितली तर 42-43 शेतकऱ्याला सुद्धा पुरत नाही, व्यापाराला सुद्धा पुरत नाही. या दोघांनी जायचं तर कुठं जायचं? न्याय मागायचं तर कोणाजवळ मागायचा? आमची कळकळीची विनंती आहे, आम्हाला असा खासदार भेटावा. आमच्या प्रॉपर पुसद विधानसभा मतदारसंघामधून एक चांगला खासदार, जर चांगला लढाऊ व्यक्ती भेटला तर आम्ही बिलकुल त्याला मतदान करणार, आम्ही त्यांच्यासोबत कायम राहणार. आता राहिला दुसरा आरक्षणचं, तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे, आरक्षण त्यांना भेटलं पाहिजे आणि मी स्वतः त्या गोष्टीचं समर्थन करत आहे की पाटलांनी आज एवढं एक हाती पूर्ण आज एवढं म्हणजे लढा द्यायचा आणि त्यांचं जे लढायला यश येत आहे काही 80मध्ये, तर त्यांना माझी अशी स्वतःहून शुभेच्छा देतो की त्यांच्या या लढ्याला अभूतपूर्व यश यावं, हीच माझी एवढी विनंती राहील. चांगली एक शुभेच्छा त्यांना आम्ही व्यक्त करतो. बरं, माझा एक प्रश्न आहे की देशात जे खाजगीकरण चालू आहे सध्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये खाजगीकरण करत आहे, याबद्दल आपलं काय मत? नाही, हा खाजगीकरण तर खूप मारक ठरणार आहे, आज नाही पुढं चलून, एवढं नक्की आहे. आज तुम्ही बघा ना, प्रत्येक याच्यामध्ये पूर्ण खाजगीकरण सुरू झालं आहे, टप्प्याटप्प्यानं. तो त्रास त्यांना कोणाला होणार नाही, ते आपल्या पूर्ण जनतेला त्रास होणार आहे. आता समजा मला कुठं काही काम करायचं राहतात, एखादं तिथं जे पहिले बेनिफिट भेटायचे कोणत्या गोष्टीचे, पण ते आता बेनिफिट भेटणं मुश्किल आहे. ते खाजगीकरण रोखल्या जावं, जेणेकरून आता जे बी 2024मध्ये कुणी बी असो, जनता बिलकुल याच्यात 100% विचार करूनच मतदान करणार आहे, एवढं मात्र नक्की आहे. आणि अजून एक प्रश्न आहे की निवडणूक ही EVM वर झाली पाहिजे की बॅलेट पेपरवर झाली पाहिजे? आता बघा, माझं तर स्वतःचं पर्सनली मत आहे की बॅलेट पेपरवर व्हावं, ही माझी स्वतःची इच्छा आहे. आता जर सर्वांनी सोबत साथ दिली आणि सर्व एक निर्णय घेतला तर काही बी होऊ शकते, असं आहे. तर बघितलं आपण त्यांच्याकडून, अजून एकाकडून आपण ते प्रतिक्रिया जाणून घेऊ. भैया, आपलं नाव? अमीनुद्दीन सिराजुद्दीन सिद्दीकी. भैया, मुझे एक बात बताइए आप कि जब इलेक्शन है, चुनाव है 2024 के लोकसभा में, तो पिछले जो 10 साल है केंद्र सरकार के जो रहे, इसके लिए आप समाधानकारक है या नहीं है? समाधानकारक समाधानकारक है. और जो भी जैसा भावनाताई गवळी है, पिछले 25 साल से वो खासदार है यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ के, उनके बारे में आपका क्या कहना है?
भावनाताई का जो कार्यकाल है बहुत अच्छा गया, इसके लिए मैं उनको बधाई देता हूँ पहले से पहले। और मोदी जी की सरकार आनी चाहिए है मेरे लिए, और भावनाताई को टिकट मिलना चाहिए। और अभी बीजेपी का जो है 400 पार, तो वो होगा या नहीं होगा, क्या लगता है आपको? हो जाएगा सर, इसलिए मैं दुआ करूँगा हो जाएगा। और जैसे अब उद्धव बाला साहेब ठाकरे की तरफ से उम्मीदवार अभी घोषित नहीं हुए, बट है कि संजय देशमुख साहब, तो उनके लिए आपका क्या कहना है? सर देशमुख साहब को मैंने अभी तक देखा नहीं, ना संजय राठौड़ देखा नहीं था अभी तक। जब पालक मंत्री थे, वन मंत्री थे, मुझे पक्षी मित्र हूँ अभी भी ना, मुझे कोई कुछ ऐसा उनको कार्ड लाने का मैं हम संतोष बाजू में से बढ़ गया, नहीं सर आ रहे। मैं 2 घंटे यवतमाल में बैठा, संजय राठौड़ की अभी तक मेरी मुलाकात नहीं हुई। तो संजय राठौड़ आप पहचाना कैसा किया कि ये संजय राठौड़ है बोल के? संजय राठौड़ को अपन नहीं दे सकते, मोदी जी। और एक सवाल है कि देश में महंगाई है, खेती वालों के लिए जो है उनके लिए प्रॉब्लम है, तो उसके बारे में आपका क्या कहना है? सर जी, शेतकरियों की तरफ ये सरकार ने देखना चाहिए, और देख रही 6-6 हज़ार रुपये शेतकरियों को दे रही, और उसके लिए शेतकरियों को मदद दे रही मोदी सरकार, और इसलिए और देना चाहिए। और उन्होंने और जो ये पीक विमा है, ये जो पीक विमा है ये भी मिलना चाहिए शेतकरियों को। तर आपण विचारणार आहेत, जसं आपल्यासोबत एक काका आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून. काका, आपलं नाव? रेणुकादास अंबादास जोशी. सर्वात प्रथम काका, आपण आपला परिचय द्या सगळ्यांना. मी शिंबापिंपरी येथे राहणार आहे आणि या ठिकाणावरती ज्येष्ठ नागरिक संघटनेचं काम करतोय मी. सावली ज्येष्ठ नागरिक संघटनेचा फाउंडर अध्यक्ष आहे आणि त्यासोबतच यवतमाळ जिल्हा कॉर्डिनेट कमिटी जी आहे त्या कॉर्डिनेट कमिटीचा मी निमंत्रक सदस्य आहे. त्यानंतर माझ्या कामाचे आणि भूमीचे माझी जी हे आहे फेस्कॉमवरती माझी निवड केली, ती निवड 5 जिल्ह्यासाठी आहे पश्चिम विदर्भाच्या, की ज्यामध्ये वाशिम येते, अकोला येतं, यवतमाळ येतं आणि अमरावती, अशा वाशिम राहील त्याच्यामध्ये. आणि या 5 जिल्ह्यामध्ये काम करत असताना आमच्याजवळ कोणत्याही प्रकारचा पक्षाचा दृष्टिकोन नाही आहे, आमच्याजवळ ज्येष्ठांचं संघटनेचा दृष्टिकोन आहे. काका, एक माझा प्रश्न आहे तुम्हाला. आम्ही जसं आता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आहे आणि इलेक्शन आहे 2024 ते, त्याबद्दल आम्ही सगळ्यांची मतं जाणून घेत आहे. तर माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की खासदार कोण व्हायला पाहिजे असं वाटते आता या 2024 मध्ये? खासदार आणि आमदार, ग्रामपंचायत ह्या वेगवेगळ्या विषयावरती निवडणूक लढल्या जातात. या ठिकाणावरती आम्हाला असं वाटते की देशाच्या दृष्टीने जर विचार केला, खासदारकीचं निवडणूक म्हणजे ही देशाच्या दृष्टीने असते, आणि देशाच्या दृष्टीने जर का विचार केला तर या वेळेला लोक जे काय पाहतील तर हे फक्त मोदीचं काम पाहतील. आणि मोदीचं काम पाहत असल्यामुळं या ठिकाणावरती जो खासदार आहे तो हा मोदीचा निवडून जायला पाहिजे, कारण मोदीचा चेहरा वापरला जाणार आहे. त्या ठिकाणावरती पक्षाचा चेहरा कुठला राहणार नाही. माझा एक प्रश्न आहे की मागच्या 25 वर्षामध्ये भावनाताई गवळी खासदार आहेत, लगातार ते निवडून येत आहे, पण यावेळेस त्यांच्याबद्दल कुठंतरी लोकांच्या मनात रोष आहे की त्यांनी कोणतीही विकास कामे केली नाहीत किंवा त्यांच्या तळागाळापर्यंत भेटीगाठी नाही, तर याबद्दल काय म्हणता? प्रश्न एक आहे की पहिल्या वेळेला ज्या वेळेला भावनाताई निवडून आल्या, सहानुभूतीच्या लाटेवर आल्या, आणि त्यानंतर भावनाताई ह्या पक्षाच्या नावावर निवडून गेल्या नाही किंवा वैयक्तिक स्वतःच्या कर्तृत्वाच्या नावावर निवडून गेल्या नाही. त्या गेल्यात हे मोदींच्या नावावरती, आणि मोदींच्या पाठीमागं असणारं जे RSSचं संघटन आहे, BJPचं संघटन आहे, बूथ लेवलचे त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्याच्या भरोशावर त्यांनी त्या ठिकाणावरती निवडून गेल्या. ही वस्तुस्थिती आहे की ताईबद्दल भरपूर नाराजी आहे. परंतु जो मतदार आहे आजचा जो काही मतदार झाला त्यात स्त्री मतदार आहे, हा स्त्री मतदार भावूक असतो, आणि पुरुष मतदार जो आहे हा भावनिक आहे. त्यासोबत आता तिसरा मतदार जो वाढलेला आहे या ठिकाणावरचा तरुण वर्ग 18च्या वर आणि 22-23च्या आतला, तर हा त्या ठिकाणावरती एक वेगळ्या दृष्टीने वाढला गेलेला आहे की जगामध्ये जे आपल्या देशाचं नाव व्हायलं त्यांना व्यक्तीचं नाव नाही, त्यांच्यासमोर पहिल्यांदा आजचा जो तरुण आहे हा तरुण हा विचार करत आहे की प्रथम माझा राष्ट्र, नंतर माझा माणूस. त्या दृष्टीनं या ठिकाणावरची किती जरी करता भावनाताईबद्दलची नाराजी असेल किंवा समोरचा एखादा चांगलाही जरी करता उमेदवार असेल तरी पण तो त्याचा कुठल्याही प्रकारचा माझ्या माहितीप्रमाणे विचार करणार नाही. आणि अजून एक आहे की यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत सध्या संजय राठोड,
त्यांची सुद्धा खासदारकीसाठी चर्चा सुरू आहे. पण मध्यंतरी ते सरकारमध्ये असताना काही प्रकरण त्यांच्या विरोधात गाजले होते आणि ते आता खासदारकीसाठी उभे राहणार, तर याबद्दल आपलं काय? खासदारकीसाठी त्यांना तिकीट देण्याचा हा तो त्यांचा प्रश्न आहे, ते कोणाला देतात. कारण आता बरेचसे नावं समोर चालल्या गेलेले आहेत की ज्या ठिकाणावरती आमच्या आमदाराच्या सुविद्य पत्नी आहेत इंद्रनील नायकाच्या, त्यांचं सुद्धा नाव रेसमध्ये चाललं. रेसमध्ये नावं चालवणं आणि रेसमध्ये नावं असल्यानंतर प्रत्यक्ष तिकीट मिळणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की या ठिकाणावरच्या इलेक्शनच्या वेळेला कॅन्डिडेटचं काय आहे हे आज लोक पाहणार नाहीत. आज हे लोक पाहणार आहेत की आमच्या देशाचं काय, बाहेर देशामध्ये जी काही किंमत वाढलेली आहे त्या किमतीकडे लोक पाहायला लागले. आणि दुसरा जे बाकीच्या गोष्टीचं जो वलय आहे, प्रत्यक्ष आता काही बाबतीमध्ये केंद्राच्या ज्या काही योजना आहेत त्या केंद्राच्या योजना आज लोक याच्याकरता सुखी आहेत, याच्याकरता समाधानी आहेत. सुखी म्हणण्यापेक्षा समाधानी याच्याकरता आहेत की ते सरळ सरळ 2 पैसे का होईना परंतु त्यांच्या सरळ खिशामध्ये पडायला लागलेले. अजून एक आहे की जसं सध्या जोडोतोडोचं राजकारण मध्यंतरी झालं, सरकार तोडणं, सरकार पाडणं, तर हे योग्य की अयोग्य याबद्दल आपल्याला काय वाटते? प्रेम आणि राजकारण याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी बाध्य असतात. मी केलेलं हे पवित्र काम, दुसऱ्याने केलेलं हे पाप. तर आपण बघितलं की काकाने एक चांगल्या प्रकारे त्याबद्दल उत्तर दिलेलं आहे. आणि एक शेवटचा प्रश्न माझा की भारतीय जनता पक्षाचा यावेळेस आहे की 400 पार, तर आपल्याला काय वाटते? मला तर असं वाटते 405 वगैरे नको आहे. बहुमताने यायला पाहिजे, सत्तेवरती राहायला पाहिजेत. परंतु सुदूर लोकशाही जर करता ठेवायची असेल, लोकांचे कामं व्हायचे असेल, तर त्या ठिकाणावरती विवेक संपन्न, अभ्यासू, अतिशय मुद्देसूद मांडणी करून लोकसभेमध्ये लोकसभा गाजवणारी अशी विरोधी शक्ती सुद्धा फार प्रबळ पाहिजे. विरोधी पक्ष सुद्धा प्रबळ असायला पाहिजे. विरोधी पक्ष जर प्रबळ असेल तर त्याचा सत्ताधाऱ्याच्यावर अंकुर राहतो. ते सत्ताधारी याहीपेक्षा चांगल्या प्रकारचं काम करू शकतात. परंतु दुर्दैव आहे की या ठिकाणावरती विरोधी पक्ष हा आपसामध्येच भांडणं करून विखुरलेला आहे. नाही तर आज देशाला आवश्यकता आहे, सत्ताधारी पक्षाची जशी मोदीजींची आवश्यकता आहे तशीच प्रबळ अशा विरोधी पक्षाची या देशाला आवश्यकता आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? राजेश प्रल्हादराव देशमुख. सगळ्यात आधी तर मला हे सांगा की जसं इलेक्शन येत आहे त्याबद्दल नेमकं आपलं मत काय आहे? माझं मत आहे की इलेक्शनमध्ये आता जे लोकसभेचं इलेक्शन आहे, उमेदवार असा मिळावा आम्हाला वाशिम मतदारसंघामध्ये की त्याची शेतकऱ्याशी नाळ जुळलेली असावं आणि तो शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते त्यांना लोकसभेमध्ये मांडले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. आता तुम्ही शेतकरी संघटनेकडून आहेत, तर माझा एक प्रश्न आहे की गेल्या काही महिन्या अगोदर म्हणजे मागच्या वेळेस महागाव आपल्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं भरपूर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही, तर शेतकरी त्रस्त आहे, तर याबद्दल आपलं काय? नाही, त्याचा मोबदला शेतकऱ्याला मिळायला पाहिजे, पण ते अजून काही मिळालं नाही. त्यामुळं शेतकरी नाखुश आहेत सध्या तरी. आणि ती त्याचा घामाचा जे मोबदला आहे ती त्यांना मिळायलाच पाहिजे. शेतकऱ्याला जे नुकसान झालेलं आहे ते मिळायला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. आणि सध्या तरुण पिढी बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि तरुण पिढी सध्या बेरोजगार फिरत आहे, त्यामुळे कुठेतरी एक गुन्हेगारी सुद्धा प्रबळ होत चालली आहे बेरोजगारांमध्ये, तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? नाही, त्याला एकतर आता कामं मिळायला पाहिजे. शेतीमध्ये कोणी काम करायला तयार राहिलेलं नाही आणि जोपर्यंत हा युवा वर्ग शेतीमध्ये आपलं घाम गाळत नाही तोपर्यंत त्याला पर्याय नाही काही त्याला. आणि देशाचं एक सध्या जे खाजगीकरण होत आहे, जे सगळ्या प्रायव्हेट सेक्टर होत आहे सगळ्यांचं, सार्वजनिक ठिकाणचं, शाळा असो सरकारी किंवा औषधी असो, दवाखाने असो, यांचं जे खाजगीकरण चालू आहे ते योग्य की अयोग्य याबद्दल काय वाटतं आपल्याला? नाही, खाजगीकरण व्हायलाच पाहिजे. खाजगीकरण झालं तरच आज बरेच पाहतो आपण खाजगीकरणामुळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर त्या हिशोबाने कामं करत आहेत त्याचे. आणि यावेळेसची निवडणूक ही ईव्हीएम वर व्हायला पाहिजे की बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे? ईव्हीएम वर व्हायला पाहिजे, कारण बॅलेट पेपरवर खर्च खूप येणार ना शासनाला आणि खर्चामध्ये देशाचं नुकसान होणार त्याच्यात. आणि माझा एक शेवटचा प्रश्न आहे की येणारी जी निवडणूक आहे ती जाती धर्मावर व्हायला पाहिजे की विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे? विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. जाती धर्माच्या नाही, विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे.